ऑक्टोबर 2024 मध्ये बांगलादेशी पॉर्न स्टार आरोही बर्डे उर्फ रिया बर्डे उर्फ बन्ना शेख हिला मुंबई पोलिसांनी अटक केलेली। उल्हासनगर मधून तिला ताब्यात घेतलं गेलं होतं। बनावट कागदपत्र देऊन पासपोर्ट काढल्याचा आरोप तिच्या विरोधात करण्यात आला होता। ती भारतीय नाहीच तर बांगलादेशी आहे असं तेव्हा पहिल्यांदा समोर आलेलं। या प्रकरणात IPC 420, 465, 468, 479, 34 आणि 14 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला। रिया मूळची बांगलादेशी आहे। तिची आई, भाऊ आणि बहीण सगळेजण बनावट कागदपत्र बनवून भारतात बेकायदेशीरपणे राहत असल्याचा आरोप केला गेला होता। रिया अनेक प्रोडक्शन हाऊसशी संबंधित आहे। तिने अनेक पॉर्न फिल्म मध्ये काम केलंय। शिवाय रियाला पॉर्न इंडस्ट्रीत आरोही असंही म्हटलं जातं। हे सुद्धा त्याच दिवशी अनेकांना नव्यानं कळलं होतं। बांगलादेशी असूनही रियाच्या आईने भारतीय कागदपत्र मिळवण्यासाठी अमरावतीतल्या एका व्यक्तीशी लग्न केल्याचं समोर आलेलं। रियाची आई अंजली ही बांगलादेशी रहिवासी असून आपल्या 2 मुली आणि एका मुलासह ती भारतात अवैधरित्या राहत होती। रियाच्या आईने अमरावतीतल्या रहिवासी असलेल्या अरविंद बर्डे यांच्याशी विवाह केला होता अशी सुद्धा माहिती तेव्हा समोर आली होती। पण अर्थात तेव्हा हे सगळे आरोप होते। तेव्हा या अरविंद बर्डे बद्दल सुद्धा काही माहिती समोर आली होती। असं सांगितलं गेलं होतं की या अरविंद बर्डेने पश्चिम बंगालचा रहिवासी असल्याचा दावा केला होता आणि नंतर स्वतः तिच्या मुलांसाठी म्हणजे रियाच्या आईसाठी बनावट जन्म प्रमाणपत्र आणि इतर बनावट कागदपत्र बनवून भारतीय नागरिकाचा पासपोर्ट सुद्धा रियाच्या आईला मिळवून दिला होता असा सुद्धा आरोप या अरविंदवरती केला गेला होता। रियाचे आई वडील दोघंही तेव्हा कतारमध्ये राहत असल्याचं पोलिसांना आढळून आलेलं। रियाचा मित्र प्रशांत मिश्रा याला ती मूळची बांगलादेशी आहे आणि ती बेकायदेशीररित्या देशात राहते याची माहिती मिळाली आणि त्याने याची तक्रार केली आणि म्हणून हे प्रकरण समोर आलं होतं। त्यानंतर पोलिसांनी तिची कागदपत्र तपासली आणि त्यानंतर संपूर्ण प्रकरण त्यावेळी जगासमोर आलं, पोलिसांसमोर आलं आणि मग त्यानंतर कारवाईला सुरुवात झाली होती। पण आता रियाच्या आईच्या प्रेमात पडलेल्या या अरविंद बर्डेला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। ठाणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने मुंबई विमानतळावरती त्याला बेड्या ठोकल्या। अरविंदने रियाच्या आईला भारतीय करण्यासाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे आधी पश्चिम बंगालमधल्या शाळेचे आणि ग्रामपंचायतीचे दाखले मिळवून दिले। ते देताना अंजली राजाराम पाटील असं तिचं नाव दिलं। पुढे तिच्याशी लग्न करून तिला अंजली बर्डे केलं। ही अंजली म्हणजे रियाची आई 3 मुलांसह भारतात छुप्या मार्गाने आलेली। त्यानंतर अरविंदने भारतीय असल्याची बनावट कागदपत्र तयार करून घेतली असं चौकशीतून उघड झालं। बांगलादेशी असलेल्या रियाच्या आईशी अरविंदने 2013 मध्ये लग्न केलं। बांगलादेशातून आलेल्या अंजली आणि तिच्या मुलांना पश्चिम बंगालमधून भारतीय नागरिक असल्याचे शाळेचे दाखले, जन्माचा दाखला देत अंजली राजाराम पाटील या नावाने कागदपत्र या अरविंदने तयार करून घेतली। पश्चिम बंगालमध्ये अंजली राजाराम पाटील हे नाव कसं आलं, त्यानंतर एकदम अंजली बर्डे असं नाव कोणत्या कागदपत्राच्या आधारे झालं याची चौकशी जेव्हा केली गेली तेव्हा अरविंदनेच बनावट कागदपत्र तयार करून अंबरनाथ इथे बेकायदेशीर वास्तव्यासाठी त्या चौघांना मदत केल्याचं समोर आलं। या सर्व चौकशीतून अरविंद यानेच बनावट कागदपत्र तयार करून अंबरनाथमध्ये बेकायदा वास्तव्यासाठी त्यांना मदत केली। हा प्रकार उघड झाल्यावरती ठाणे पोलिसांनी अरविंद आणि अंजली यांच्या विरुद्ध लुकआउट नोटीस जारी केली। त्याच आधारे नेपाळमधून भारतात प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असताना मुंबई विमानतळावर 31 जानेवारीला पोलीस उपनिरीक्षक रवींद्र पाटील यांच्या पथकाने या अरविंदला अटक केली आहे। नेवाळी भागात अरविंदची 2000 मध्ये बांगलादेशी महिलेशी ओळख झाली होती। तिच्या तो प्रेमात पडला आणि अरविंदने तिला आधी पश्चिम बंगालची कागदपत्र तयार करून दिली। तिच्याशी लग्न केल्यावर अमरावतीच्या अचलपूरमधून जातीचे दाखले, जात पडताळणी प्रमाणपत्र तसंच नागपूर रिजन कडून पासपोर्टही मिळवून दिला। तिच्या अनुक्रमे 23 आणि 21 वर्षीय 2 मुली, 19 वर्षाचा एक मुलगा यांना नवी मुंबईच्या नेरूळमधल्या एका शाळेत प्रवेश मिळवून दिला। पुढे अंजलीची मुलगी रियाला पकडल्यानंतर या प्रेम प्रकरणातून घडलेल्या बनावट कागदपत्रांच्या अंजली पाटील उर्फ बर्डे प्रकरणाचा पर्दाफाश झाला। रियाला अटक झाल्यानंतर अरविंद आणि अंजली यांनी मात्र कतार देशात पलायन केलं होतं। पण आता त्याच अरविंदला पोलिसांनी ताब्यात घेतलंय आणि त्यानंतर हा फार मोठा स्कॅम आता उघड झालाय।
या साऱ्यावरती तुमचं म्हणणं काय? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत.